आताच कॉर्पोरेटमध्ये आलीये, सिंगल आहे, हसत खेळत सगळं आयुष्य चाललंय. आता कॉर्पोरेटमध्ये कसं असतं, कॉर्पोरेट म्हणजे काय, कंपनीमध्ये कसं असतं, तुझं गेट बंद झालं ना, संपला विषय. तुला वरती यायचंय, त्याच्यावर त्या गोष्टीसाठी तू एखाद्या सिनियरला, सिनियर कोणी असू शकतो, मॅनेजर असू शकतो, तुझा टीम लीड असू शकतो, व्हॉट एव्हर, हे नावं दिलेत फक्त फॉर एन एक्झाम्पल. ती हायर अथॉरिटी जी तुला माहिती की भाई ह्याच्याकडे गेलं ना माझं काम होणार आहे, की आतमधल्या काय गोष्टी चालत, ह्यांचं रात्री फोनवर डिस्कशन चालू आहे. आणि हे खूप कमी लोक आहेत, एम्प्लॉईज आहेत, जे इनिशियल करिअर्स मध्ये ग्रोथ घेतात. बरोबर, टेक्निकली, नॉलेज वाईज आय एम सेइंग. मग तुमचे वर्क लाईफ बॅलन्स तर हलतो, तुमचा पर्सनल बॅलन्स सगळा लाईफचा सगळा हलून जातो. एक फारच वाईट गोष्ट चालू आहे कॉर्पोरेट मध्ये, ज्याला आपण एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर असं म्हणतो. तर ती फारच ह्याला चिटकून आहे. कधी कोणी ह्या गोष्टींबद्दल ओपनली बोलणार नाही, जे की मला बोलू वाटतं काही प्रॉब्लेम नाही मला बोलण्यामध्ये. मी खूप जवळून ह्या गोष्टी बघितल्यात की तुला कुठेतरी ह्या पोझिशनला यायचंय, then you need to get closer to that person. आणि होतात ह्या गोष्टी, आणि अचानक होत नाही तर प्रत्येक गोष्ट, एखादी गोष्ट व्हायला टाइम लागतो. एखादं लहान बाळ ते काही जन्मलंच बडबड करायला नाही चालू करत, चालायला नाही चालू करत, टाइम लागतो प्रत्येक गोष्टीला. तर ही पण गोष्ट आहे ना, तुम्हाला समजत असतं काही बाई दाल में कुछ काला है, काहीतरी चुकतंय, पण ती चूक आहे ना तू कंटिन्यू करतो. वी एक्सेप्ट दॅट काला थिंग्स. येस राईट. आणि तू काय करतो माहितीये का, ठीक आहे चल मला काहीतरी पुढे भेटे ना, हे डोक्यात बसलंय तुझ्या. म्हणजे बोथ साइड असतात. दोन्हीकडून ना. म्हणजे एक असाच आमच्या ऑफिसमध्ये एक किस्सा झाला होता, ते मी तुला सांगते की नाउ दॅट पर्सन इज मॅरिड. जो हायर अथॉरिटी आहे ना, ती व्यक्तीचं लग्न झालंय, आणि ही जी मुलगी आहे शी इज अ सिंगल वुमन, नथिंग. आताच कॉर्पोरेटमध्ये आलीये, सिंगल आहे, हसत खेळत सगळं आयुष्य चाललंय. आता कॉर्पोरेटमध्ये कसं असतं, कॉर्पोरेट म्हणजे काय, कंपनीमध्ये कसं असतं, तुझं गेट बंद झालं ना, संपला विषय. बरोबर. आज तू काय करतोय बाहेरच्या कुठल्याच व्यक्तीला माहित नाही. काय संबंध, डिपार्टमेंटला सुद्धा माहिती नसतं माहिती. माझ्या डोळ्यांनी गोष्टी बघितलेल्या आहेत की काय चालतं. मग आम्हाला समजतंय की चुकीचं कुठं तरी बाई चाललंय वळण. मग आम्ही खूप प्रयत्न केला की नाही असं बघा, लक्ष दे, चुकतंय कुठंतरी, नाही हे व्हायला पाहिजे. अरे नाही यार, वो मुझे आगे जाना है, हा शब्द मी तोंडात ऐकलाय त्या व्यक्तीच्या. मी एवढं ओपनली नाही बोलू शकत आहे, पण मी जे काय बोलते ते प्रत्येक व्यक्तीला कळतंय आता मी काय बोलते. की जर तुला अप्रेझल हवं आहे, किंवा अप्रेझल म्हणण्यापेक्षा चल तुला वरती यायचंय, त्याच्यावर त्या गोष्टीसाठी तू एखाद्या सिनियरला, सिनियर कोणी असू शकतो, मॅनेजर असू शकतो, तुझा टीम लीड असू शकतो, व्हॉट एव्हर, हे नावं दिलेत फक्त फॉर एन एक्झाम्पल. ती हायर अथॉरिटी जी तुला माहिती की भाई ह्याच्याकडे गेलं ना माझं काम होणार आहे, अशी पॉइंट ऑफ कॉन्टॅक्टची व्यक्ती ला ती चिटकतीये इनडायरेक्टली, की आतमधल्या काय गोष्टी चालत, ह्यांचं रात्री फोनवर डिस्कशन चालू आहे, बॉस ये हो गया आज. बॉस म्हणण्यापेक्षा काय XYZ काय ती नावानी काही बोलत असेल ते, की ह्या गोष्टी आतमध्ये चालल्यात, तुमच्याबद्दल असं आतमध्ये चालू आहे. आणि मग ह्या आम्हाला हळूहळू समजायला लागलं होतं की ह्या व्यक्तीपाशी, त्या मुलीपाशी हे बोलणं चुकीचं आहे, कारण की आम्ही जे काय बोलतोय ते तिकडे कसं कळतंय, वरती समजतंय कसं, कारण की हे तर आम्ही कोणामध्ये बोललो नाही. सो देन वी अंडरस्टूड की काहीतरी चुकतंय. पण मग असं झालं ना की आमच्या सोबतचे जे स्ट्रगलिंग वाले लोक होते, मी तर जस्ट आले होते म्हणजे कॉर्पोरेट म्हणजे त्या XYZ ग्रुपमध्ये. तर मी
आय वॉज लाईक अरे काय बोलू मी, लहान पडतो ना रे आपण एखाद्या 7-8 वर्षाच्या एक्सपिरियन्स वाल्या लोकांसोबत राहणं आणि 1-2 वर्षाच्या एक्सपिरियन्स सोबत. पण तिथं पण तुम्हाला जज केलं जातं, अरे छोड ना देखो क्या करना है, तुला काय करायचंय. बरोबर आहे. ते दोघांना ऍग्री तर आपल्याला काय संबंध. आणि ते मग कसं होतं माहितीये का, मग तुमचे वर्क लाईफ बॅलन्स तर हलतोच हलतो, तुमचा पर्सनल बॅलन्स सगळा लाईफचा सगळा हलून जातो. कारण की ती व्यक्ती मॅरिड आहे, ओके, तो मुलगा मॅरिड आहे, त्याला घरात बायको आहे, त्याचे पोरं आहेत, ही मुलगी आहे, ही एकटी राहते ना, तिला काय फरक पडतो, तिला बघायला कोण आहे. हे दोघं भेटतात, ह्यांच्यामध्ये जे काही गोष्टी होतात ते 4 लोकांना समजत नसतात, पण चाललंय कशासाठी. द थिंग इज ह्या गोष्टी चालल्यात पैशांसाठी, ह्या गोष्टी चालल्यात कुठेतरी कुठून तरी शॉर्टकट सगळ्यात सिम्पल लागवा आपला. राईट. कॉर्पोरेट जेव्हा आपल्या एम्प्लॉय साठी रिफ्रेशमेंटच्या नावाखाली ज्या विकेंडला पार्टीज थ्रो करतात, मंथली पार्टीज असतील, तर त्यांचा मागचं डार्क रियालिटी काय असते. कसं असतं ऍक्च्युली, पार्टी नसते, त्या दोघांना कुठेतरी एकत्र यायचं असतं, त्याच्यासाठी ग्रुप लागतो, मग त्याच्या नावाखाली सटकायचं उसने हम भी थे असं. हा राईट. मी एकटी थोडी नव्हते, माझ्यासोबत सगळे होते ना, असं बोलायला पॉइंट मिळतो. कारण की मी तुला जसं म्हणाल की एक्स्ट्रा मॅरिटल जी गोष्ट आहे ना, ती काय तुला असं वाटतं की मांजरेला काय वाटतं, डोळे झाकून दूध पिते, दुनिया बघत असते, त्यांना समजत असतं कुठून तरी ते ना तारे ना तुमचे ते तुमच्या घरी पोचत असतात. घरी म्हणजे ह्याच्या बायकोला, तिच्या बॉयफ्रेंडला, मित्रांना, कुठेतरी ना ते भांड फुटतं. मग सावरासावरीचा इथं विषय येतो की भाई असं नाही तसं नाही, ओके. मग एखादा समजूतदार व्यक्ती असतो, एखादा नसतो, मग तिथे त्यांचा प्रॉब्लेम येतो. मग परत सगळं झाल्यानंतर पार्टीचा विषय येतो, तुझा म्हणला पार्टीचा विषय, मग तो म्हणणार की अरे तो आहे सोबत, ती म्हणणार ती पोरगी आहे सोबत, मग तू कशाला चालला. मी तुला म्हणलं ना, ते दोघं काय म्हणणार आहेत, आम्ही दोघंच थोडी नाही फक्त. बरोबर, ऑफिसची पार्टी जावं लागणार आहे, ऑफिसची पार्टी आहे, जावं तर लागतंय. आणि त्या ऑफिसच्या नावाच्या पार्टीच्या खाली क्लायंट मीटिंग असती, परत त्यांना कुठेतरी मग फॉरेनची ट्रिप भेटती, मग क्लायंट मीट असते बाहेर फॉरेनला. असं काही नाही सगळीकडेच असतं, नाहीतर सगळ्यांना वाटेल सगळेच ह्या मीटिंग खाली असं नाही, असं नसतं. घरामध्ये कलेश नाही असं नाही, सगळ्यांचं नसतं असं. कारण पॉडकास्ट डिरेक्टर पण जर्मनीला नाही तर मग तुला त्यांची ट्रिप कॅन्सल व्हायची. असं काही नाहीये, डिपेंड्स. मी तुला म्हणलं ना, हाताच्या बोटावर मोजणारे लोक आहेत, ज्यांच्यामुळे चांगली माणसं पण त्यांचं नाव खराब होतं. असं काही नाहीये, डिपेंड्स. आता एखादा प्रोजेक्ट आलाय, त्याच्यामध्ये ना पीपल चॉईसिंग असतं, म्हणजे एम्प्लॉई निवडायचे असतात की बाई कोणाचा परफॉर्मन्स चांगला आहे, कोण तिथं रिप्रेझेंट होऊ शकतं, कोणाचा अमुक दमुक असतात गोष्टी. मग असं होतं ना की आता भाई त्या पोराला तर किंवा त्या हायर अथॉरिटीला ह्या व्यक्तीला घेऊन जायचं असतं. आता हिला तर काहीच येत नाही, सरळ स्पष्ट. कारण की हे बघ, जी व्यक्ती ह्या गोष्टी करते ना, ऍक्च्युली ह्या व्यक्तीला ना टेक्निकली काहीच नसतं, ते उगाच हात तिला पुढं नेतोय एवढंच चालू असतं, नथिंग एल्स. कारण की कामच नाही तू केलं, ह्याच गोष्टी करत बसली तर तुला कळणार कसं, तू नॉलेज कशी गेन करणार. नॉलेज गेनिंगचा जो पार्ट असतो ना, तो करिअरच्या 4-5 इयर्स मध्येच असतो. तू जे शिकतो ना, म्हणजे नवीन प्रोजेक्ट, नवीन काम, आणि हे खूप कमी लोक आहेत, एम्प्लॉईज आहेत, जे इनिशियल करिअर्स मध्ये ग्रोथ घेतात. बरोबर, टेक्निकली, नॉलेज वाईज आय एम सेइंग. फिनान्शियल तर सगळेच घेतात रे. तू 2 कंपनी स्विच कर, असे पण मुलं आहेत माझ्याकडे 4 वर्षात 5-5 कंपनी बदलून आलेले. पैसे तुला मिळतील, पण तुझं जे नॉलेज आहे ना, ते तुला काम करूनच मिळणार. मग इथे काय होतंय, तो व्यक्ती बरोबर हिला चॉईस करणार,
मग काय त्यांना काय, जसं आपण म्हणलो त्यांना काय मोठं रान सापडतंय, देशात गेल्यावर कोण बघतोय संपला विषय. तिकडं काय आहे, तिकडं कोण आहे बघायला. जसं म्हटली तसं पार्टीमध्ये सुद्धा नवीन गोष्टींना अप्रोच केलं जातं. हम्म. असं एक कल्चर वाढत चाललंय. तर हे टॉक्सिक कल्चरला जास्त वाव दिला जातोय पार्टीज गिटीज मध्ये. तू आता पण न्यूज बघतोय ना, पबच्या आहे ते. मला तर हे कल्चरच पटत नाही. नाही ना? म्हणजे तू माझं इन्स्टाचा आयडी बघ, तुला कुठं दिसेल, कुठंच नाही दिसणार. असं दिसायचं म्हणजे मी जातच नाही ऍक्च्युली. मला नाही ते कल्चरच पटत नाही. मी म्हणणार चला ट्रेकिंगला जाऊ, चल चहा प्यायला जाऊ, अशातली मी व्यक्ती आहे. चल जेवायला जाऊ. मग असे ना 100 2च सापडतो हा, की ज्यांना हे पार्टी विर्टी नकोय. बरोबर. पण 98 टक्के पोरं पोरी हे तुला शनिवार रविवार जो यांचा जो क्राऊड आहे ना, तो तुला, तू कुठे पण जा पुण्यात, आता समजा आपण पुण्यात आहे, तू केपीला जा, तू इकडे हिंजवडीला आहे, हे जे ह्यांचा धंदा बसलाय ना, हे पबवाल्यांचा बूम आहे. हे लोक शनिवार आहे, हे मंडे टू थर्सडे हे लोकांचं काहीच नाही. काहीच नसतं. फ्रायडे सॅटर्डे संडे हे सगळं आयटी वरती Yes. चालतं. आणि अजून एक गोष्ट सांगते मी तुला, की आता महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त रेव्हेन्यू जो जनरेट होता ना, तो आयटी मुळे होतोय बॉस. बापरे. जीडीपी जर आपण बघायला गेलो, जर आपण नाही का फिनान्शियली जर बोलायला गेलो, तर उपमुख्यमंत्र्यांनी सांगितले की पुण्यात सगळ्यात मोठं आयटी हब बनवायचं त्यांचं प्लॅनिंग आहे. म्हणजे तू विचार कर, किती चांगली गोष्ट आहे. आज आपल्याकडे गुगल आले, हो. आज आपण खूप चांगल्या स्टेजवर आहे. पण आपल्याला म्हणतो ना, ते ऊस गोड लागला की मुळासकट, चालेल. ती जरा चुकीच्या गोष्टी आहेत मला असं वाटते. कारण की आपल्याला किती ऑपॉर्च्युनिटीज आहेत. आधी नव्हतं असं काही. नव्हतं आधी नव्हतं. आधी आलंय आयटी म्हणून अरे वेळ लागले सगळ्यांना. उठसूट. की एक तुमची फील्डच नाहीये ही. तुम्ही आता बघितलं ना कोविड मध्ये, क्लास लावला, आयटीचा क्लास लावला, क्लास मेकॅनिकल बाकी कोणतेही ब्रांच डायरेक्ट घुसतात डायरेक्ट